परिस्थिती खूप मॅटर करते. कारण की मी या गोष्टीतनं गेलो आहे. जेव्हा गुरुवार आला त्याच्यानंतरचा आणि ती एका दिवसात 40 मिलियन गेली. तर मला असं वाटतं ते मिठाचं काम जे असतं ना, ते AI करू शकतं नक्कीच आपल्या या पूर्ण एडिटिंगच्या जीवनामध्ये. मला असं वाटतं प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कला असते आणि त्याच्यामध्ये जास्त कला ही मीडिया लाईनशी रिलेटेड आहे. आणि प्रत्येक आई-वडिलांना असं वाटतं की माझ्या मुलाने शिकावं. नमस्कार, मी पूर्वा कदम, युवान फेस्टचे सोशल मीडिया हेड. आता आपण आहोत तन्मय पाटेकर सोबत, तर आपण त्यांना विचारूयात थोडे क्वेश्चन्स. ओके, विचार. तुम्हाला हा इव्हेंट आत्तापर्यंत कसा वाटला? आत्तापर्यंत मी इथे येण्याच्या आधी मला असं वाटलेलं म्हणजे युजुअली मी इव्हेंट्सना जातो, तर तिकडे मी 10 मिनटं बसतो, 15 मिनटं बसतो आणि त्याच्यानंतर मी निघतो कारण की बरीचशी कामं असतात. पण इकडे आल्यानंतर माझा पाय निघत नव्हता. कारण की बरेचसे एक्सपिरियन्स ऐकत होतो आणि सर्व जुनं आठवत होतं, की मी या गोष्टीतून आलो. मी शून्यातून वर आलो त्यामुळे जेव्हा काही जणं वर येत होती आणि जेव्हा सांगत होती, की मी जॉबला लागलो आहे किंवा काय, त्या छोट्या-छोट्या गोष्टी ज्या माझ्या लाईफच्या रिलेटेड होत्या. त्यामुळे माझं असं झालंच नाही, की अरे यार प्लीज मला लेट झालं आहे, मला निघायचं आहे. सो येस, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी काही नाही असू शकत. छान. तर तुझी पहिली व्हायरल रील कोणती होती आणि त्यानंतर आयुष्य कसं बदललं? ओके. सो माझी पहिली व्हायरल रील साईबाबांची होती. ज्याच्यात मी साईबाबांचं कॅरेक्टर रोल प्ले केलेला आणि जेव्हा ती व्हिडिओ पोस्ट केली, तर त्या दिवशी ती अजिबात चालली नव्हती व्हिडिओ. तेव्हा TikTok होतं आणि माझं मेकअप आर्टिस्ट, मी, माझे पप्पा जेव्हा आम्ही याच्यावर डिस्कस केलं, की कदाचित माझं कॅरेक्टर लोकांना आवडलं नसेल. पण जेव्हा गुरुवार आला त्याच्यानंतरचा आणि ती एका दिवसात 40 मिलियन गेली व्हिडिओ. आणि त्याच्यानंतर साईबाबांमुळे मला एक ओळख निर्माण झाली TikTokवर आणि त्याच्यानंतर आता कॉन्टेंट क्रिएटरवर यायला खूप धडपड केली. कारण की एकदा का तुमच्यावर जो एक स्टॅम्प बसतो, तो चेंज करायला खूप वेळ लागतो. कारण की मी नॉर्मली त्याच्यानंतर जेव्हा व्हिडिओ बनवायचो, तेव्हा "अरे साईबाबा ऐसा मत करो, साईबाबा तुम्ही असं नका करू." सो पुन्हा लोकांना टर्न करण्यासाठी तितकाच टाईम जातो. त्यामुळे आत्ता कॉन्टेंट क्रिएटर म्हणून लोकं ओळखतात. पण नक्कीच मी सांगेन की सुरुवात माझी साईबाबांपासून. छान. एका चांगल्या रीलमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असते? स्टोरी, ॲक्टिंग की अभिनय? अ, सगळ्यात पहिलं जेव्हा तू प्रश्नामध्येच तुझं उत्तर आहे गोष्ट. गोष्ट खूप महत्त्वाची असते, की तुम्ही काय गोष्ट लोकांना दाखवतायत. कारण की प्रत्येक ऑडियन्सची टेस्ट वेगळी असते. कोणाला कॉमेडी आवडतं, कोणाला सीरियस आवडतं, कोणाला आलतू-फालतू सुद्धा व्हिडिओ आवडतात. मग त्याच्यात काय गोष्ट आपण दाखवतोय, त्याच्यावर मॅटर करतं तुमची व्हिडिओ किती चालणार आहे. सो क्वेश्चनमध्येच आन्सर आहे गोष्ट. तर अरेना ॲनिमेशनबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला तू स्पेलिंग सांगशील? ARENA. ओके. सो ए म्हणजे ॲनिमेशन, मी जसं सांगितलं. आर म्हणजे रिअलिस्टिक. म्हणजे तुम्ही इथे जे काय शिकाल ते रिअलिस्टिक वाटेल लोकांना. त्याच्या पुढे काय सांगितलंस तू मला? ARE. ARE. ई म्हणजे एडिटिंग. तर एडिटिंगच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अरेनामध्ये शिकायला भेटतील. त्यामुळे मला असं वाटतं पहिली पायरी हा ई शब्द आहे येस. आणि जो आपल्या नावामध्ये मिडल आहे. पुढे NA. NA. एन म्हणजे नॅचरल. आत्ताचा जमाना काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्यात जेव्हा नॅचरल गोष्टी लोकांपर्यंत आपण पोहोचवतो, तेव्हा ती लोकांना जास्त रिलेट होते. त्यामुळे एन हा अरेनामधला माझ्यासाठी नॅचरल असेल. आणि अगेन ए. ए. ए हा नावाचा शेवट आहे, पण आताच्या जनरेशनची सुरुवात आहे ती म्हणजे AI. आणि AIचं वेगवेगळं जे आपल्या अरेनामध्ये शिकायला भेटते. मला असं वाटतं नावाचा जरी शेवटचा शब्द असला, तरी आत्ताच्या जनरेशन ही पहिली पायरी चढायला हरकत नाही आहे आणि त्याची सुरुवात लोकांनी अरेनापासून करावी. तर आता तू AIबद्दल एवढंच विचारलंच आहे. तर AIबद्दल तुला काय वाटतं, की AIमुळे क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये काय परिणाम होईल? परिणाम असा मला वाटतं, की आपण जेवायला बसतो, ताट असतं आणि त्याच्यामध्ये जर मीठ कमी असेल, तर आपण मीठ मागून घेतो कारण की ऑलरेडी आपण टाकलेलं असतं. तसंच एडिटिंगमध्ये, व्हिडिओजमध्ये, व्हिज्युअल्समध्ये आपण सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. पण काही गोष्टी लोकांनी फक्त इमॅजिन केलेल्या असतात आणि त्या लोकांना बघायला आवडतात. तर मला असं वाटतं ते मिठाचं काम जे असतं ना, ते AI AI करू करू शकतं नक्कीच आपल्या या पूर्ण एडिटिंगच्या जीवनामध्ये. पण असं तुला वाटतं का, की AIनी सगळ्यांचे जॉब्स घेतलेत? नाही, मला असं नाही वाटत. कारण की जॉब मिळण्यासाठी जी मेहनत करायला लागते ना आणि मेहनत ही खूप वेळ चालते. AI तुला माहिती असेल की तुम्ही प्रॉम्प्ट टाकला विदिन अ सेकंड्समध्ये, पण आत्ताच्या जनरेशनमध्ये सगळ्यांना ते बघून कळतं की अरे हा AI. पण तू तेव्हा ते रिअलिस्टिक दाखव. लोकं इमोशनली बघतात, त्याच्याशी कनेक्ट होतात. त्यामुळे मला असं कुठेच वाटत नाही आणि ज्यांना असं वाटत असेल त्यांचा जॉब इन्सिक्युअर्ड आहे. बरं.
ॲनिमेशन, VFX आणि कॉन्टेंट क्रिएशन ह्याच्या भवितव्य तुला काय कसं वाटतं? मला असं वाटतं की आम्ही असं बोलतो की गो विथ द फ्लो आपण बोलतो आपल्या लाईनमध्ये. तर तसंच आहे, जसं की आत्ता लोकांना जसं मला माहिती आहे की मी तो कॉन्टेंट करतोच, पण काही लोकांना कॉमेडीसुद्धा आवडतं, सो मी कॉमेडीसुद्धा करतो. तर काही लोकांना ॲक्शनवाले बघायला आवडतात, सो मी ॲक्शनवाले करतो. काही लोकांना रोमॅन्टिक बघायला आवडतात, मी रोमॅन्टिक व्हिडिओ करतो. सेम तसंच तू जितकी नावं घेतलीस की प्रत्येकाची कोणाला कोणाला टेस्ट आहे. त्यामुळे असं नाही आहे की तुम्ही फक्त VFX केलं तर ते कोणालाच आवडणार नाही. ते आवडणारे, ते बघणारे सुद्धा लोक आहेत. त्यामुळे ह्याच्यापैकी कुठलाच असं कमी किंवा जास्त नाही आहे, सगळ्यांना इक्विलेशन. आता 12वीच्या स्टुडंट्सनी आत्ताच पास आउट झाले आहेत, तर तू त्यांना काय सल्ला देशील की का त्यांनी कोणता करिअर चूज केला पाहिजे त्यांच्या भविष्यासाठी? मला असं वाटतं प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कला असते आणि त्याच्यामध्ये जास्त कला ही मीडिया लाईनशी रिलेटेड आहे. जसं की सिंगिंग आहे, डान्सिंग आहे, एडिटिंग आहे, ॲक्टिंग आहे. तर त्या मला असं वाटतं की त्याच्यामध्ये लोकांनी जास्त इंटरेस्ट घेतला पाहिजे. मी असं नाही म्हणत आहे की शिक्षण सोडा. मी स्वतः शिक्षण पूर्ण करून याच्यात आलो आहे. कारण की प्रत्येक आई-वडिलांना असं वाटतं की माझ्या मुलाने शिकावं. तू करिअर कशात करते ना, हे कधीच खूप कमी आई-वडील असतात की त्यांचा खूप फोर्स असतो, माझ्या मुलांनी हे बनावं, हेच कर, तेच कर. पण प्रत्येक आई-वडिलांचं असतं की आम्ही नाही शिकलो, पण तू शिकावं. त्यामुळे शिक्षण आधी पूर्ण करा आणि त्याच्यानंतर तुमच्या हातात आहे की तुम्हाला तू कोणतं करिअर चॉईस. पण असं पण असतं की मी जे सांगेल किंवा पॅरेंट्स जे सांगतील तोच करिअर निवडायचा. खूप कन्फ्यूज असतात की कोणतं करिअर निवडायचं, की एडिटिंगमध्ये जायचं, इंजिनियर बनायचं, डॉक्टर बनायचं, टीचर बनायचं. ते कन्फ्युज्ड आहेत. हो. तर तू त्यांना काय सल्ला देशील असं? मी सगळ्यात ह्या गोष्टीसाठी पहिलं हे सांगेन की परिस्थिती खूप मॅटर करते. कारण की मी या गोष्टीतनं गेलो आहे. परिस्थिती तुमची जेव्हा वेगळी असते, तेव्हा तुमचे हात दगडाखाली असतात आणि तेव्हा तुम्हाला भेटेल त्या गोष्टी करायला लागतात. त्याच्यातनं आपण आपली परिस्थिती सुधारायची असते. ह्या गोष्टीसाठी नाही की ऐशोआरामात जगायचं, या गोष्टीसाठी की आपल्याला काय करिअर करायचं आहे. बरं. तर तुम्ही या गोष्टीतनं सुद्धा वर येऊ शकता. तुमच्या घरच्यांनी सांगितलं, माझ्याही घरच्यांनी सांगितलेलं की आधी जॉब कर. मी तेही केलं. त्याच्यानंतर माझी परिस्थिती थोडीशी बिकट झाली. त्याच्यानंतर माझ्या घरच्यांनी या गोष्टीसाठी मला सहमती दिली आणि पुढे येऊन आज मी तुझ्यासमोर बसलो. ठीक आहे. थँक्यू सो मच. आता आपण थोडेसे रॅपिड फायरचे क्वेश्चन्स Yes. घेऊ. मला सांग, तुला एडिटिंग करायला आवडेल की गेम्स खेळायला आवडतील? माझ्या फोनमध्ये कधीही चेक करू शकतेस. माझ्या फोनमध्ये एकही गेम्स नाही आणि कधी मला असं वाटलंच तर मी माझ्या मित्रांचा फोन घेतो. आजही माझ्या एका मित्राचा मी फोन घेतला आणि त्याच्यात गेम्स खेळत होतो. पण येस, माझ्या फोनमध्ये एडिटिंगचा ॲप आहे. सो मला एडिटिंग नक्कीच आवडेल. कारण की त्याच्याने मला 2 गोष्टींचा फायदा होणार आहे आणि मी 2 गोष्टींचे पैसे कमवून मी माझं घर चालवणार आहे. बरोबर. त्यामुळे एडिटिंग. इंस्टाग्राम की यूट्यूब? इंस्टाग्राम. व्हायरल रील की ड्रीम ब्रँड कोलॅबरेशन? व्हायरल रील. कारण की व्हायरल रील झाली तर मला बरेच ब्रँड्स येतील आणि वी नेवर नो की ड्रीम ब्रँड पण त्याच्यात येऊ शकतो. बरोबर. तुला जास्त कोणता कॉन्टेंट बनवायला आवडतं, कॉमेडी की इमोशनल कॉन्टेंट? इमोशनल. कारण की तो जास्त लोकांना रिलेट करतो. बरोबर. वन वर्ड फॉर युवान फेस्ट, फॉर यंग यूथ? वन वर्डपेक्षा मी एक लाईन सांगेन की आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा आपलं स्वप्न काय ते आईवडिलांना सांगा आणि ते पूर्ण करण्याच्या मागे लागा. धन्यवाद. थँक्यू सो मच दादा, तू इथे आलास. थँक्यू. अँड ऑल द व्हेरी बेस्ट टू द एंटायर अरेना ॲनिमेशन. थँक्यू सो मच.